आपण स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राईज देणार आहोत. हे प्राईज देण्यासाठी आपण अभ्यासाचे गुण आणि शिस्तीचे गुण या दोन्हींचा एकत्रितपणे विचार केलेला आहे. 100 रुपये डिपॉझिट ठेवलं होतं. हे डिपॉझिट जे आहे ते आपण स्पर्धेला आले त्यांनी आणि अटेंड केलं तर आपण त्यांना द्यायचं. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की बरेच वेळा असं व्हायचं की संडेला समजा एखादा प्रोग्राम आपण अरेंज केला असेल किंवा इतर कुठल्या वारी किंवा आता फॉर एक्झाम्पल आता गॅदरिंग, जर कंपल्शन नाही केलं तर मुलं गॅदरिंगमध्ये बिझी राहतात आणि इकडे पिकत नाही. म्हणून आपण दुसरं कंपल्शन असं केलं की जे विद्यार्थी यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करतील आणि जे विद्यार्थी बक्षीस समारंभाला हजर राहतील त्यांनाच आपण त्यांचं प्राईज, त्यांचं सर्टिफिकेट आणि त्यांचे डिपॉझिटचे पैसे आपण हे परत देणार आहोत. जे विद्यार्थी आज बक्षीस समारंभाला हजर नसतील आणि त्याला 100 जरी मार्क असतील तरी त्याचं प्राईज आपण त्यांना परत देणार नाही, तर ते प्राईज आपण कॅरी फॉरवर्ड म्हणजे नेक्स्ट मेरिटेड कॅन्डिडेटला आपण देणार आहोत. त्यामुळं जनरली असं असतं की पहिल्यांदा तृतीय क्रमांक वाचला जातो, मग द्वितीय क्रमांक आणि फर्स्ट प्राईज डिक्लेअर केलं जातं. पण आपण इथं मात्र पहिल्यांदा फर्स्ट प्राईज डिक्लेअर करतो. तो जर मुलगा नाही आला तर तो दुसऱ्या नंबरचा ते पहिलं प्राईज जातो. त्यामुळं अशा पद्धतीने आपण हे प्राईज डिक्लेअर करतो. दुसरी गोष्ट अशी की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बरेच वेळा असं होतं की काही मुलांचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो आणि मग तिथं ती मुलं काय करतात, मार्क आपल्यालाच कळायला पाहिजेत आणि इतर लोकांचे शिस्तीचे मार्क कट व्हायला पाहिजेत म्हणून बोलतात किंवा दंगामस्ती करतात आणि मग आपले सुपरवायझर खूप स्ट्रिक्ट असतात. जे दंगा करतात त्यांचेच मार्क कट करतात आणि मग ज्यांचे मार्क कट होतात त्यांना जरी अभ्यासात जरी जास्त मार्क असले पण त्यांचे शिस्तीचे मार्क जर कट झालेले असतील तर त्यांचा नंबर खाली जातो. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर प्रथम क्रमांक ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण जिओलॉजी हा विषय ठेवलेला होता. त्याला अभ्यासाचे मार्क आहेत 66 आणि शिस्तीचे मार्क आहेत 100 आणि तो विद्यार्थी आहे उत्कर्ष गायकवाड. उत्कर्ष गायकवाड फर्स्ट प्राईज. उत्कर्षाला विनंती आहे की तिकडे पाठीमागं थांबायचं आहे जेणेकरून सगळ्यांचा आपण एकत्र फोटो काढतो. द्वितीय क्रमांक आहे कल्याणी मस्के. तिला 54 मार्क आहेत अभ्यासामध्ये आणि शिस्तीचे मार्क तिचे पण 100 मार्क आहेत. तर हिनं काही कुठलाच मार्क कट झालेला नाही आहे हिचा. तृतीय क्रमांक आहे सुमित माने कल्याणी. त्यानंतर द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. प्रथम क्रमांक आहे विशाखा अत्रे. मार्गाच्या विषयामध्ये 66 मार्क पडलेले आहेत आणि शिस्तीचे तिचे मार्क 99 राहिलेले आहेत. द्वितीय क्रमांक आहे प्रज्ञा डांगे. तिला 56 मार्क आहेत. शिस्तीचे मार्क 100 राहिलेले आहेत. तृतीय क्रमांक आहे उत्कर्ष सवाई सर्जे. उत्कर्षला पण 56 आहे आणि शिस्तीमध्ये 99 मार्क आहेत. या बॅचचे विद्यार्थी जास्त होते त्यामुळे आपण उत्तेजनार्थ एक प्राईज काढलेला आहे.
उत्तेजनार्थ प्राईज आहे मनकर्णिका मेत्रे. 54 फॉर्मॅटमध्ये 54 आहेत आणि 100 मार्क तिचे शिस्तीचे आहेत. हे विद्यार्थी जर आले नसते तर त्यांचं प्राईज ज्यांना गेलं असतं. असे रनरअप आहेत ज्यांना प्राईज नाही मिळणार आहे, पण हे विद्यार्थी आल्यामुळे त्यांना मिळत नाही. ते जर आले नसते तर तुम्हाला मिळालं असतं. युक्ता तारे, युक्ता कोठारी आणि प्रचूर देवांग स्वामी हे 3 विद्यार्थी त्यांचं थोडक्यात प्राईज. तृतीय वर्ष मायनरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये अतिशय टफ फाईट होती. विशेषतः नंबर 1 साठी खूप टफ फाईट होती. सेम मार्क, शिस्तीचे पण सेम मार्क त्यांचे शिल्लक राहिलेले होते. 62 मार्क्स ENT मध्ये पडलेले आहेत आणि शिस्तीचे मार्क 100 राहिलेले आहेत. असे 2 विद्यार्थी आहेत, त्यामुळे आम्ही 2 प्रथम क्रमांक काढलेले आहेत. तर याच्यात प्रथममधला प्रथम असं काय नाही. तर NSCL प्रमाणे पहिलं नाव ज्याचं आहे ते त्याला आपण देतोय. तर पहिला नंबर आहे मेहुल व्यास. त्याला ENT मध्ये 62 मार्क आहेत आणि शिस्तीचे 100 मार्क राहिलेले आहेत. पुढचा प्रथम क्रमांक आहे प्रियांका नरवडे. प्रियांका नरवडे आणि मेहुल दोघांनाही 62 मार्क आहेत. त्यांनी कॉपी केली असं म्हणायचं काही कारण नाही. दोघांचे नंबर लांब लांब होते. द्वितीय क्रमांक आहे धनंजय म्हात्रे. धनंजय म्हात्रेला ENT मध्ये जास्त मार्क आहेत. त्याला 66 मार्क आहेत, पण त्याचे शिस्तीचे मार्क कट झाले. त्याला 94 शिस्तीमध्ये पडले, त्यामुळे त्याची टोटल 80 होते. आणि मेहुल आणि प्रियांकाला ENT मध्ये जरी 62 असले तरी त्यांचे शिस्तीचे मार्क 100 राहिले. त्यामुळं मार्क कमी असून त्यांचा पहिला नंबर आहे आणि धनंजयचा मार्क जास्त असून सेकंड नंबर आहे. थर्ड प्राईज जात आहे मंदार मोहिडेकर. मंदारला पण पहिल्या नंबरवरच मार्क आहेत 62, पण त्याचे शिस्तीचे मार्क आहेत 97, त्यामुळे त्याला थर्ड प्राईज मिळतो. कॉन्सलेशन प्राइज काढलेला आहे आपण आयुष दुडेजा. आयुषला 60 मार्क आहेत आणि शिस्तीचे 98 मार्क्स आहेत. जर यातले विद्यार्थी आले नसते तर ज्यांना मिळालं असतं असे रनरअप आहेत मोक्ष पटेल, तमन्ना भोयर, ऋषिकेश सोगे आणि पूजा दर्जी. तृतीय वर्ष मेजरचे मार्क जे आहेत ते खूप जास्त पडले. वैभवनी बहुतेक पेपर सोपा काढला होता. प्रथम क्रमांक आहे रितेश पवार, त्याला आहे 96 मार्क्स मेडिसिनमध्ये. मेडिसिनमध्ये 96 मार्क आहेत, ते असेच पडलेले नाही आहेत त्याला. ते शिस्तीचे मार्क आहेत ते 100च्या 100 शिल्लक राहिलेले आहेत. हिमांशू जुनगरे द्वितीय क्रमांक, त्याला पण चांगले मार्क आहेत 92 मार्क्स आहेत मेडिसिनमध्ये.
आणि शिस्तीचे मार्क त्याचे 98 शिल्लक आहेत. हिमांशू वर्धा तृतीय क्रमांकाला परत टफ फाईट दिली आहे. 88 मार्कांवरती दोघं जण आहेत. त्यांचे शिस्तीचे मार्क पण 100-100 राहिलेले आहेत. पहिलं नाव आहे भार्गवी मामड्याल. 88 मार्क आहेत तिला मेडिसिनमध्ये. दुसरा तृतीय क्रमांक आहे योगेश मायडाराम. पुढचे रनरअप आहेत ज्यांना प्राईज नाही आहे पण त्यांना मिळू शकलं असतं. अंजली गायकवाड, वैभव सोनवणे, पूजा सैनी आणि हिनाल दुरेशा. PG आणि इंटर्न्स ग्रुपमधून लिमिटेड विद्यार्थी होते पण आपण त्यांना प्राईज काढलेला आहे. पहिला नंबर आहे समृद्धी स्वामी. यांना 84 मार्क्स आहेत आणि शिस्तीचे मार्क त्यांच्या 99 आलेले आहेत. सेकंड नंबर आहे निखिल जैन, डॉक्टर निखिल जैन. त्याला 72 मार्क्स आहेत.